नमस्कार. मृत्यूलेखमाला लघुलेख चौथा. एवढंच ना. स्थळ रुईया नाका. काळ सन 1979. रुईयामध्ये ॲडमिशन घेतली आणि त्याबरोबरच रुईया नाका आणि कट्ट्याची मेंबरशिपही ओघानेच मिळाली. रुईयाच्या नाक्यावर फक्त रुईयाचे विद्यार्थीच नव्हे तर इतर अनेक जण हजेरी लावत, अगदी पेन्शनरसुद्धा. त्यातलेच एक काळे काका. त्यांना सगळे म्हणायचे काका का. काका का म्हणजे एक अजब रसायन होतं. कस्टम्समध्ये नोकरीला होते म्हणे. तिथून निवृत्त होऊन आता फुल टाईम नाका मेंबर. सदा हसरे आणि एनर्जीने ओतप्रोत भरलेले. आमचं पहिलं लेक्चर असायचं सकाळी 7 वाजता. समोरचं जयेश उघडायचं 6:30 वाजता. आम्ही पोचतोय तर काका तिकडे हजर असायचे पहिला चहा प्यायला. मी उणापुरा 15 वर्षांचा आणि काका 70च्या पुढे. पण आम्हा सगळ्यांशी काकांची छान मैत्री झाली. त्यामुळे मग धीर करून एकदा विचारलं त्यांना की सकाळचा पहिला चहा प्यायला पण नाक्यावर काय येता. तर म्हणाले, अरे प्लाझासमोर जुन्या चाळीत घर आहे. 90ची आई, लग्न न झालेली बहीण आणि यांचं कुटुंब धरून घरात माणसं 6 आणि खोली 1. त्यामुळे म्हणे मी दिवसभर शक्यतो बाहेरच असतो आणि मला माणसात राहायला, हसत खेळत राहायला आवडतं. त्यातून तुमच्यासारखे तरुण मित्र असतील तर अजून मजा येते. कीप्स मी यंग. काका खरोखरच यंग होते. त्यामुळे सकाळ दुपार रात्र कधीही बघावं तर नाक्यावर पडीक असायचे. नाक्याच्या सार्वजनिक गणपतीला तर आमच्याबरोबर मुक्काम ठोकायचे. घरी जाता येता झपाझप पावलं टाकत टिळक ब्रिज ओलांडून जायचे. आम्ही कोणी बाईकवरून सोडतो म्हटलं तर म्हणायचे, अरे नको, व्यायाम होतो तेवढाच. बघता बघता 10 वर्ष सरली. माझं PhD पूर्ण व्हायला आलं. काका मात्र दिवसेंदिवस तरुण होत होते. आम्हाला वडा खाऊ घालणं, गझला म्हणून दाखवणं हे जोमात सुरू असे. मात्र एकदाही त्यांनी आम्हाला ना त्यांच्या घरी बोलावलं ना येऊ दिलं. एक दिवस मात्र दुर्दैवी गंमत झाली. काका पाय घसरून नाक्यावर पडले. हेअरलाईन फ्रॅक्चर झालं. आम्हीच सगळं केलं, डॉक्टर इत्यादी काय ते. आणि मग आज मात्र हट्टाने आम्ही त्यांना घरी सोडायला निघालो. आज काकांचाही नाईलाज झाला. टॅक्सीत बसल्यावर काकांनी पत्ता सांगितला तो शिवाजी पार्कचा. आम्ही जरा गोंधळलो. काका फक्त हसून म्हणाले, देखते जाओ बच्चे लोक, सरप्राईज आहे. काकांचं घर म्हणजे सर्व खिडक्यांमधून शिवाजी पार्क दिसेल असा प्रशस्त 3 बेडरूमचा फ्लॅट होता आणि त्यात काका एकटे राहायचे. बेडवर सेटल झाल्यावर काका ओक्साबोक्शी रडायला लागले. त्यांचा आवेग ओसरल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. अरे लेको, मी कस्टम्समध्ये मोठा ऑफिसर होतो. मोठा गुरमीत असायचो. सगळे नातेसंबंध तुटत गेले, तोडत गेलो आणि हा असा एकटा पडलो. एकटा असण्याची खंत किंवा भीती नाही, पण एकटेपणाची मात्र खूप भीती वाटते. आणि म्हणूनच मी सतत माणसात राहायचा प्रयत्न करतो. अखंड नाक्यावर असतो. पैसा अडका काही अडचण नाही. तब्येतही ठणठणीत आहे. पण भीती वाटते ती एकटेपणाची. एकटेपणा म्हणजे मृत्यू. मिजो. असाच एक माणसातील दिवस 2025. संदीप खरेचं एक गीत आहे, एवढंच ना एकटे जगू. आपल्या बोनससाठी सादर करायला अनेक दिवसांनी येतोय माझा मित्र डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर. उपेंद्र उडत्या चालीची गाणी छान म्हणतोच, पण हे गाणंही अतिशय अर्थवाही आणि भावपूर्ण गायला आहे. ऐका तर डॉक्टर उपेंद्रच्या आवाजात एवढंच ना एकटे जगू. नमस्कार.